थँक्यू. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी फारसा वेळ घेणार नाही, आज मला माहिती खूप आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आजपासून आम्ही एका नवीन मोहिमेची सुरुवात करतो आहे आणि ती मोहीम म्हणजे आपल्या भागामध्ये मानसिक आरोग्य आणि व्यसनाच्या संदर्भातली जी चळवळ आहे ती चळवळ आपल्याला कवितेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचायचं आहे. मनोरंजनाची अनेक माध्यमं असतात आणि त्या माध्यमांची आपण सुरुवात असतो वेगवेगळ्या माध्यमातून करतो. कोणी गाण्याच्या माध्यमातून करतं, कोणी मेडिकल कॅम्प्सच्या माध्यमातून. पण ह्या सगळ्या ज्या जनजागृतीच्या मोहीम असतात त्या मोहिमेच्या थोडंसं वेगळं जाऊन, कारण बऱ्याचदा आपण ज्यावेळी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या दोन संकल्पना मांडतो त्यावेळी शारीरिक आरोग्याला पटकन कोणी पण रेडी होतं. कोणाला सर्जरी करायची आहे तर लगेच रेडी होतं. स्वतः केलेली आपली ऑपरेशन आपण बऱ्याचदा मोठं अंग करून दाखवतो की बाबा माझं किती मोठं ऑपरेशन झालं आहे. पण मनाचं ज्यावेळी ऑपरेशन होतं हे कोणी कुणाला दाखवत नाही. आणि म्हणून आपल्याला या माध्यमातून मी एक माध्यम निवडलं ते म्हणजेच व्यसन आणि मानसिक आरोग्याची काव्य चळवळ. कवितेच्या माध्यमातून आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि व्यसन या संदर्भातली जाणीवेची चळवळ म्हणजेच मग मनांगण. माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे मनांगण. आज फक्त त्याचा एक सारांश म्हणून फक्त 2 कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्यातली पहिली कविता जी आहे ती दारूच्या व्यसनाच्या अधीन असलेलं आपलं जे मन असतं त्या मनाची कशा पद्धतीने रचना असते आणि ते कशा पद्धतीने ते ठरतं ते मी आज माझ्या 8 कडव्यांच्या कवितेतून सांगणार आहे. तर पहिली कविता आहे मना. बंध पाश आवळून सारे, बंध पाश आवळून सारे, मुक्त तुला मी सोडले रे मना. नको जाऊस रे अमार्गी माझ्या सुंदर तन मन आणि धना. वेदना आतल्या कशा समजावू रे तुला. सोड नशेचा हा विळका माझ्या सज्जन मना. गुंतून सारे तुझे मन हे गुंत्यात गुंतले रे. सोड वेळीच विळखा नसता जीवन माती मोल रे. क्षणसुखाचे असता क्षणी नशेच्या आहारी. बाहेर पडता सारे निखारेच असतारे हाती. कुटुंब सारे उद्ध्वस्त होते क्षणिक सुखाच्या आहारी. स्वत्वही सारे गमावून बसतो या नशेच्या आहारी. यानंतर सगळ्यांना शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या 2 संदर्भात माहिती असतं की माझं पोट दुखतं हे लगेच मला सांगता येतं, माझं कान दुखतं लगेच मला सांगता येतो. पण माझं मन दुखतं हे कुणाकडे सांगावं हे आपल्याला लगेच लक्षात येत नाही. आणि या मानसिक आजारांच्या संदर्भातलं एकूण आम्ही 14 डिसऑर्डर्स जे आहेत म्हणजे 14 वेगवेगळे आजार आहेत त्या आजारांची लक्षणं मी या कवितेमध्ये घेतलेली. एकूण 14 आजार आहेत. 14 आजारांची 14 कडवी आहेत आणि प्रत्येक कडव्यामध्ये एका आजाराचे 6 सिम्पटम्स आहेत आणि त्याची कविता आहे. तर एका कडव्याप्रमाणे तुम्हाला क्लिनिकल लोकांच्या लगेच लक्षात येईल की ते कुठला आजार आहे. तर आपण ज्यांना मानसिक आरोग्याबद्दल जाणीव आहे ते लगेच अंदाज लावू शकतात आणि त्या मी प्रत्येक वेळी त्या आजाराचं पण नाव सांगत जाईल. तर सुरुवात अशी एक कवितेचं नाव आहे मनारोग्य. मन झाले सैरावैरा. पहिली लाईन. मन झाले सैरावैरा हात लागले थरथराया. भीती वाटते मनाला माझ्या अतिविचाराची. सोडू कसा मी माझ्या चिंता विकाराला. म्हणजेच यामध्ये आपण अँझायटी डिसऑर्डरची सगळी सिम्पटम्स एका कडव्यात आहे. दुसरं कडवं असं आहे. स्वतःशीच मी एकट्यात बडबडतो. संशय भ्रम माझे रोजचेच झाले. लोक काय म्हणतात हा भास माझ्या मनी दरवळतो. एकटक बघत मी स्वतःशीच हसतो. सर्वांना माहिती आहे की स्किझोफ्रेनिया आजार आहे. स्किझोफ्रेनिया आजाराची सगळी लक्षणं आहेत आणि ज्यावेळी माझ्याकडे हे दिसतात त्यावेळी मग माझी कविता अशी तयार होते. तिसरं कडवं असं आहे. झोप येत नाही मला मी मध्येच उठतो. मध्येच चालतो. मध्येच दात खातो. भयानक स्वप्नांना माझी रात्र घालवतो. म्हणजेच ज्याला आम्ही निद्रा दोष असं म्हणतो, निद्रा आजार, इन्सोमनिया म्हणतो. तर इन्सोमनिया आजाराचं हे लक्षण आहे. त्यामुळेच आहे
अर्धपूर्ण डोके माझे सतत ठणठणते, मळमळून मला चक्कर जाणवते. डोके बांधून ठेवावे मला सतत वाटते, ज्याला आपण अर्धशिशी म्हणतो किंवा हेडॅक म्हणतो, मायग्रेन म्हणतो. तर ही त्या आजाराचे सगळे लक्षण आहे. त्यानंतर आहे बेचैनी भीती मला रोज वाटते. अनेक डॉक्टरांच्या भेटी मी विनाकारण घेते. शरीर मन थकल्यासारखे जाणवते. आजाराचंच नाव याच्यामध्ये कविता की मनोशारीरिक विकाराचे लक्षण दिसते, ज्याला आम्ही सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असं म्हणतो. तर ते आजाराचे ही सगळे लक्षण आहे. त्यानंतर आहे उदास निराश मन माझे झाले. रागा चिड रोजचेच झाले. कुणाशीही माझे बोलणे बंद झाले. रडणे घर सोडून निघून जावेसे वाटणे झाले. जगण्याच्या असह्यतेचे आत्महत्येचे मनी विचार आले. सगळी ही डिप्रेशन नावाच्या आजाराची लक्षणं कवितेच्या मध्ये आहेत. त्यानंतर आहे अचानक माझ्या हातून फार पैसा खर्चिला. आपण म्हणतो एखादा माणूस खूप पैसा खर्च करायला लागला, ते काही नियंत्रणच नाही. तर हे व्यक्तिमत्व दोषांमधलं एक उदाहरण असतं. तर अचानक माझ्या हातून फार पैसा खर्चिला. भक्तिभाव माझ्या मनी अति बरसला. झोप येत नाही मला, थोडं मारा जोडो माझ्या हातून घडते. मी खूप मोठा हो या भ्रमात जगतो. हे मेनिया आजाराचे ही सगळे लक्षण आहेत. तर हे मेनिया उन्मादाचे लक्षण माझ्यात दिसते. हे मेनिया आजाराचं लक्षण. त्यानंतर पुढचं आहे सतत विचार माझ्या मनी येतो. एकच गोष्ट मी अनेकदा मोजतो. बऱ्याचदा मोजून नेहमी बघणे, लक्ष ठेवणे. वारंवार मी हात धुवत राहतो. मनी माझा एकच भाव जागतो. मंत्रचळाचा विचार माझ्या मनात घुमतो. म्हणजेच ज्याला आम्ही मंत्रचळ, मराठीत मंत्रचळ म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला ओसीडी असं म्हणतात. त्याच्या ओसीडी आजाराची सगळे लक्षणं असतात. त्यानंतर श्वास घेण्याचे अवघडते. ताप जोरात लागते. अचानकच माझा शुद्ध हरपते. हात पायाच्या संवेदना हरपून जाता. वाचा जाते, बोलणे बंद होऊन जाते. चित्र विचित्र वागण्याचे कैक दराने असता. आकडी झटक्यांचा, ज्याला आम्ही एपिलिप्सी म्हणतो, तर आकडी झटक्यांचा भार माझ्या उरी येतात. म्हणजे अशा प्रकारचे लक्षणं सगळे आकडीमध्ये दिसतात. त्यानंतर एक शेवटची 4 कडवे, जास्त लांबवत नाही, मला माहिती सगळे बोर होतात, सकाळची वेळ आहे. अंतरुणात लघु मी सतत रोज करतो. आतापर्यंत आपण सगळ्याच्या डिसऑर्डर्स बघितले, सगळ्या ॲडोलसंटमधलं आहे. आता आपण चाइल्डच्या डिसऑर्डर 4 डिसऑर्डर कव्हर करून संपवते. अंतरुणात लघु मी रोज करतो. अभ्यासात मागे कधी मी पुढे असतो. हट्टीपणा जिद्दीपणा माझ्या अंगी असतो. आक्रसतळेपणाने मी खेळतो. माझ्या जगण्यात कधी एकांत नसतो, ज्याला आम्ही ADHD असं म्हणतो, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. चंचल मुलं जी असतात, तर चंचल मुलांच्या आरोग्याची लक्षणे. त्यानंतर पुढचं आहे B आणि D मधला. सगळ्यांनीच आता आमिर खानचा मूवी बघितला असेल. त्या मूवीमध्ये जे सांगितलं तारे जमीन पर, त्यानंतर एक रिसेंट मूवी आला होता. त्या आजाराची सगळी लक्षणं आहेत, ज्याला आम्ही म्हणतो लर्निंग डिसॅबिलिटी. तर B आणि D मधला मला फरक न कळतो. वाचन लेखनात मी सतत अडखळतो. गणिताच्या सूत्रांची मी भीती बाळगतो. बेरेजेच्या वजाबाकीचा हातचा डोक्याबाहेर जातो. संघटनाचे कौशल्य मला नाही समजतं. आधी काय नंतर काय मला नाही उमगत. त्यानंतर आहे शाब्दिक संवादाशी माझे नाते कधी न जुळते. समस्येचे निराकरण कधी माझ्याकडे नसते. कौशल्यांच्या शिकवण्याची माझे वैर असते. शरीर आणि बुद्धीचे नाते असमतोल असते. कित्येक प्रयत्नांनी मला घडवतो. तरीही शाळेमध्ये मला म्हणून मास्तर हिणवतो. आपल्यापैकी बऱ्याचदा 10-20 मुलांचा क्लास असेल, त्यातल्या एका मुलाला टीचर जे असतात ते म्हणून सोडून जातात. तर म्हणून जो नसतो, तर तो ज्याला आपण मतिमंद किंवा इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणतात, तर त्या आजाराचा तो मुलगा असतो. शेवटची 2 कडवी. मी कधी संबंध उद्वेगी वागतो. कधी स्वप्नदोष मला होतो. स्वप्नांची इच्छा कमी जाणवते. मी वैवाहिक असमाधानी असतो. संबंधांचे गुजरेपण माझ्या मनी असते. मला नेहमी संबंधात शक्ती नसल्यावर सेक्शुअल डिसऑर्डरचे सगळे सिम्पटम्स आहेत. आता शेवटचं एक कडवं, जो आतापर्यंत आपण बघितलं ॲडोलसंट आजार, त्यानंतर चाइल्ड बघितलं. आयुष्याच्या शेवटी प्रत्येकाला, म्हणजे साधारण आताच्या युगामध्ये प्रत्येकाला होणारी एक डिसऑर्डर, त्याला आम्ही डिमेन्शिया म्हणतो. तर शेवटचंच कडवं आहे आणि शेवटचीच डिसऑर्डर आहे. तर त्याची सुरुवात अशी, जुन्या गोष्टी मी आठवत राहतो. आपल्या घरामध्ये म्हातारे लोक वगैरे असतात, तर त्यांचं विसरवळ होणं वाढतो आणि त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तर त्याच्यासाठीची कविता, जुन्या गोष्टी मी आठवत राहतो. छोट्या गोष्टी मी सहज विसरतो. झोपेच्या वेळा माझ्या रोज बदलतो. कधी तर मी गोंधळात वावरतो.
बसा चिड चिड माझी रोजचेच होते, माझ्याच आठवणींचा मला स्मृतिभ्रंश होतो, स्मृतिभ्रंश होतो. धन्यवाद.